नमस्कार, मी अक्षता स्वागत करते तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. सो येस, द 100 days 100 ब्लॉगचं चॅलेंज ब्रेक झालेला आहे माझा आणि त्यानंतर मी काही ब्लॉगच केलेला नाही आहे. आय गेस 38 ब्लॉग झालेले आहेत माझे आणि कारणं वगैरे सगळं सांगेल नंतर. पण आज आहे गुरुपौर्णिमा. सो गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि मी रेडी झाली आहे. इरा पण जस्ट स्कूलमधून आली आणि ती पण रेडी झाली. आता आर्या येईन थोड्या वेळाने स्कूलमधून आणि ती रेडी होणार आणि मग आम्ही जाणार आहोत बाहेर कुठेतरी. सो कुठे जाणार आहोत, काय करणार आहोत, सगळं काही शेअर करणार आहे मी. सो आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि कसा वाटला कॉमेंट करून सांगा. आणि येस, चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. इरा से हाय. हाय, गुड बाय. गुड बाय कशाला, फक्त हाय. सो येस, आज मी साडी घातलेली आहे, साडी नेसलेली आहे आणि श्री आहे आतमध्ये. सो आता आर्याचं स्कूलचा टाईम झालेलाच आहे. सो आम्ही निघू आता आणि इथे श्रीने मस्त पूजा पण केलेली आहे. मस्त अशी पूजा केली आहे. बॅक कॅमेऱ्याने दाखवू तर हे पहा, अशी मस्त आज पूजा झाली आहे आपल्या सगळ्या देवांची. आणि ही भिंत जरा इग्नोर करा, ह्याला आपण काहीतरी करूयात लवकरच. आता आर्याला घेऊन येते, तिला तयार करते आणि मग ब्लॉग कंटिन्यू करते. सो स्टे कनेक्टेड. हॅलो, तर आता आम्ही आर्याला पण स्कूलमधनं घेऊन आलो आणि आर्या इथे रेडी होतीये स्वीट कॉर्न खाता खाता. है ना आर्या? से हाय. बाबा हाय कर. सो आता आम्ही वाट बघतोय मम्मीची आणि भाऊची आणि ते लोक आले की निघूयात. आणि माझं वॉच चार्जिंग होतं आहे, सो त्याच्यामुळे मग हातात काही नाही आणि हातात मी 2 बांगड्या घातलेल्या आहेत. चला आता मुली पण खात आहेत, तर मम्मी येईन मग निघूयात. तर इथे आता आम्ही ऑटोमध्ये निघालो आहोत. तर भाऊचीच ऑटो आहे माझ्या, म्हणून मग दरवेळेस आम्ही ऑटोनेच जातो. आणि इराला ना इथे झोप आली आहे, तर मग मी श्रीला म्हटलं तिचा गॉगल पूर्ण खाली आला आहे, तर तिचा तेवढा गॉगल काढून घे. आणि इथे आर्या पण आहे. आणि आम्ही जाताना आहे ना खडकवासल्याच्या बॅक साईडनी जे गाव लागतं ना त्या साईडनी जातो. आणि तिथे ना निसर्ग एवढा सुंदर आहे, एवढा जास्त सुंदर आहे, म्हणजे पुण्याच्या जवळ हे सगळं आहे. आणि म्हणजे मिस होतं बघायला, पण कधीतरी बघितलं ना खूप भारी वाटतं. आणि हे आहे आपलं खडकवासलाचं धरण. आणि पाणी भरपूर झालेलं असल्यामुळे थोडंसं प्रमाणात पाणी असं सोडलेलं आहे. ते जे असं मागं ब्रिजसारखं दिसतं आहे ना, तो ब्रिज नसून दरवाजा आहे, जो पाणी सोडतो तो दरवाजा आहे तो. आणि मस्त वाटतं इथे. पुढं नका जाऊ. 2च आहेत. हे व्यवस्थित घेतात रे ते सगळे, तुलाच द्यायचे का म्हणून. उचल श्री, ते उचल. ते वरच्याला नको आहे का? वरती बसलाय तो काय पोळी खातोय. त्याला नको म्हटला तो श्री तो नको म्हटला. है ना, त्याने मान हलवली नको म्हणून. हा बघ, ह्यालाच पाहिजे. काढलं ना, त्याला बाद झाले. घाबरू नको हा बेबी, काय नाही होत. ए शहाणा, तो काय करतो बघ. दुसरं मिळालं ना आधीच टाकून देतो. चला आता निघूयात नेक्स्ट प्लेसला.
बुबूसाठी बुबू केळ खातो का? नाही रे श्री, बुबू थोडी केळ खातो. खाली बघा खाली. त्याला पोळी बिळी पाहिजे. किती हसते. जिथे नेक्स्ट मंदिरात आम्ही गेलो ना, तिकडे छान प्रसाद होता, वरण भात आणि ही भाजी माझी खूप जास्त फेवरेट आहे. सो मग मी मस्त एन्जॉय केलं फूड. आणि इथे मग जेवण झाल्यावर आम्ही बसलो होतो, तोपर्यंत श्री इथला व्ह्यू घेत होता. इथे महादेवाचं मंदिर आहे आणि व्ह्यू एवढा भारी आहे ना, खूपच अमेझिंग व्ह्यू आहे. आणि पावसाळ्यातल्या दिवसात तर काही विचारूच नका. सो येस, आणि आजूबाजूला भरपूर अशी शेती आहे आणि इथे ना साचलेलं पाणी आहे, त्याच्यामध्ये फिश आहेत. सो इथे काही लोक फिश पण पकडायला थांबले आहेत. आणि तर मग इथून आम्ही पुढच्या मंदिरामध्ये गेलो, तर तिथे पण पाऊस येत होता. तर इथे ना मम्मीचं चाललं होतं की मुलींचं पावसात असं छत्री वगैरे घेऊन फोटोशूट कर म्हणून. तर मम्मीचा त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहे. आणि इथे मग तोपर्यंत मी आजूबाजूच्या गोष्टी सहज असं बघत होते. आणि पावसाच्या दिवसात ही हिरवळ बघायला एवढं भारी वाटतं ना, खरंच खूप भारी वाटतं. तर इथे आर्या बघा कशी कशी पोज देते आहे. आणि मी मात्र बाजूला थांबली आहे. आणि इथे मी कुंकू स्वतःचं लावलं आहे, पण केवढं लावलं आहे त्याचा अंदाजच नाही आला. आणि इथे बाबा बिझी आहे त्याच्या मुलींचे फोटोज काढायला. इथे ना श्री नारळ फोडतो आहे आणि त्यातलं जे खोबरं आहे ते ह्या डॉगीला देतो आहे. आणि तो डॉगी पण त्या खोबऱ्यासाठी इथे श्रीच्या जवळ थांबलेला आहे. पण ते जर त्याचं म्हणजे नारळाचं जे बॅगचं असतं ना कडक, त्याच्यासोबत दिलं तर तो नाही खाऊ शकत. म्हणून मग श्री त्याला असं फोडून देतो आहे. खाईल तो बेबी. बस श्री बस. तर आता आम्ही त्या मंदिरातनं निघालो. आणि हा व्ह्यू बघा. आणि तिकडे ना मागे सिंहगड आहे, जो आता पूर्ण असा धुकाधुकांनी भरलेला आहे. आणि हे सगळं ना दृश्य बघून इथे आम्ही ऑटोमध्ये बसून चर्चा करत होतो की खरं तर आपण पण गावात एक घर बांधायला पाहिजे. ऑल्दो माझ्या मामाची भरपूर जागा आहे इकडे, तर बांधू शकतो. पण आम्ही जसं असं प्लॅन करतो आहे, असं म्हणतात ना जस्ट रँडम गॉसिप तसं. तर प्लॅन करत होतो की आपण गावात एक घर बांधूयात आणि कधीतरी असं आलो तर आपल्याला पूर्ण दिवस तिकडे स्पेंड करता येईल. आणि हा पहा, हा सगळा आहे ना खडकवासल्याचं धरण आहे, ते दिसतं आहे. खूप भारी दिसतं रोडवरून जाताना. पण आम्ही कुठेच थांबलो नाही की कुठे फोटोज वगैरे क्लिक करायला, कारण की पावसाचं काही सांगू नाही शकत. पाऊस लहान मोठा होत होता आणि खूप जर आला तर ऑटोमध्ये पण असं तिरकं वगैरे पाणी येतं आणि मुली आहेत सोबत त्याच्यामुळे. आणि व्ह्यू मात्र अमेझिंग. मी जस्ट फक्त व्ह्यू म्हणजे माझे डोळे ना तृप्त होतात. आणि इथे ना पुढे जाताना एक ॲक्सिडेंट झाला होता. इकडे तुम्हाला खाली एक 2 व्हीलर पडलेली दिसेल. तर हे पहा, इथे एक 2 व्हीलर आहे आणि पुढे एक 4 व्हीलर आहे. हे पहा, ही 4 व्हीलर. तर तुम्ही त्या गाड्यांचे हाल बघून अंदाज लावू शकता की त्यातल्या माणसांचं काय झालेलं असेल. आता तिथे ज्यांचा ॲक्सिडेंट झाला आहे ते लोक तर नव्हते, पण ते गाड्यांना बघून आपण अंदाज लावू शकतो की काय झालेलं असेल. सो प्लीज गाडी नीट चालवा. म्हणजे दरवेळेस चूक आपलीच असते असं नाही, समोरच्याच्या चुकीमुळे पण आपल्याला त्रास होऊ शकतो. पण त्यातल्या त्यात मी म्हणेल की प्लीज बी केअरफुल व्हाईल ड्रायविंग. सो येस, तर आता निघालो परतीच्या प्रवासाला आणि घरी जायला निघालो. तर हे पहा व्ह्यू, जस्ट व्ह्यू दाखवण्यासाठीचा हा व्लॉग आहे. इट्स अमेझिंग. निसर्ग एवढा सुंदर आहे ना, म्हणजे मला तर असं वाटतं जेव्हा माझ्या मुली मोठ्या वगैरे होतील ना, तेव्हा मी गावात जाऊन राहील. मी एवढं म्हणजे मला हे आहे, आवड आहे त्याची. पण निसर्गात राहायला भीती पण वाटते बरं का. तर येस, काय झालं, जाताना मी जे मंकी होते ते टेम्पल तुम्हाला दाखवलं होतं, तर तिकडं ना आत्ता परत भरपूर असे हे होते
मंकी आलेले होते. सो आम्ही परत तिकडे थांबलो कारण की मम्मी ना माझी भरपूर केळी घेऊन येते. सो परत आम्ही त्यांना द्यायला थांबलो आणि बरेच मंकी ना त्यांच्या बेबीसोबत आले होते. तुम्हाला मी दाखवते, त्यांच्या पोटाशी त्यांचे बेबी आहेत आणि खूप साऱ्या मंकींचे आहेत बरं का. त्याला बेबी बघ ना कसं बाळ पण आहे त्याला. बाळाला पोटाला घेऊन बघ कसं बसलंय चिपकून. हो ना, आता काढ फोटो, तिथं जा ना बाहेर. नाही बाई, आपण बघ बेबीलाच घेऊन बसला. ते बेबी दिसतंय का? बेबीला घेऊन, दुसरी बी बेबीला घेऊन, तिसरी बी बेबीला घेऊन. अहो बाय, सगळेच बेबीला घेऊन. हातात ना, भाऊच्या हातात ना कसं घेतलंय. छोटे छोटे बेबी आहेत त्यांचे. धर भाऊ, ते पण दोघे आले. धर धर. अहो सगळ्यांना बाळ झाले ते. पप्पा सांगते. अहो सगळे बाळवाले चालले, म्हणूनच मागाशी नव्हते आले का हे लोक. हिनं अशी मध्ये धरते, त्याचा हातबीत लागला. हे बघ, हा मोठा आहे ना, हा सारखाच येतो. चल बाबू, मध्ये नाही धरायचं, माग धर. थांबायला जाऊ दे. श्री, ह्याला दे, आता आलेल्याला. त्या बेबीवालीला दे. ह्या बेबीवालीला दे. माग धरा. संपलं ना आता एकच आहे. बेबी कसे चिकटून बसले. आता तुला अरे ते खाल्ले त्यांनी. चला चला चला. आणि आता फायनली निघालो, म्हणजे निघालोच होतो. आणि हे पहा, परत आपण खडकवासल्याच्या बॅक साईडने जिथून आलो ना तिथंच चाललो होतो. आणि बरीच लोकं पाहायला पण आली होती. आणि ही लोकं ह्या साईडला थांबली आहेत ना, ती सेफली थांबली आहेत. पण तुम्ही पाहू शकता आतल्या बाजूला पण ना तिकडे काठावर जाऊन लोकं थांबली आहेत, ते जे चुकीचं आहे. तर मग आम्ही खडकवासला जो फ्रंट साईडचा रोड आहे ना मेन, जिथे ॲक्च्युअल सगळं खायचं वगैरे असतं चौपाटीसारखं, तर तिकडे पण आलो. आणि तिकडे सिक्युरिटीज वगैरे होती, जे की खूप चांगलं आहे की लोक काही काही ऐकत नाही, पुढेच जातात त्यांच्यासाठी. आणि हा आहे आपला खडकवासल्याचा धरण. आजचा ब्लॉग कसा वाटला सांगायला विसरू नका. आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटते उद्या एका छानशा ब्लॉग सहित. काळजी घ्या, मस्त राहा, बाय.